अहिल्यानगर जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत अशा एकूण 12 नगरपालिकांच्या मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती थोड्याच वेळात सुरू होते। आता आपण आहोत संगमनेर च्या ठिकाणी ज्या मतमोजणी केंद्रावर आपण बघू शकतो जे मतदान प्रतिनिधी आहेत त्यासोबत जे कर्मचारी आहेत ते आता हॉलमध्ये जात आहेत आणि प्रत्येक नगरसेवकाचा प्रतिनिधी असेल किंवा नगराध्यक्ष पदाचा प्रतिनिधी असेल त्यांना देखील अशा पद्धतीने पूर्ण तपासणी करून आतमध्ये सोडण्यात येत आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या परिसरामध्ये आहे। संगमनेर नगरपालिकेची जी मतमोजणी आहे ती एका स्टेडियममध्ये होते आणि त्यामुळे मोठा फौजफाटा जो आहे पोलिसांचा तो तैनात करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे बघितलं तर संगमनेर नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची मानली जाते, कारण या ठिकाणी एकीकडे अमोल खताळ यांच्या भाऊजाई सुवर्णा खताळ या नगराध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत, तर आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। एकीकडे हे दोन आमदारांची प्रतिष्ठा तर दुसरीकडे जी पारंपरिक जो राजकीय संघर्ष आहे विखे आणि थोरात यामध्ये देखील दिसून येतोय, कारण आता या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक सभा ज्या होत्या त्या झाल्या होत्या। मोठ्या नेत्यांपासून सर्व नेत्यांच्या सभा नगरपालिकेसाठी घेण्यात आले आणि त्यामुळे ही जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी अशी नगरपालिकेची निवडणूक आहे। आता मतदारांनी कौल कोणाला दिला आहे हे थोड्याच वेळात आपल्याला ईव्हीएममधून कळणार आहे। त्यामुळे जी उत्कंठा शिगेला पोहोचली होती आता ती काही क्षणामध्ये जे कौल आहेत पहिले ते यायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे नागरिकांची गर्दी देखील या स्टेडियमच्या बाहेर व्हायला लागलेली आहे। कॅमेरा पर्सन खुशालसह मी मनोज गाडीकर, TV9 मराठी, संगमनेर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।